पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दी प्रेम काही कळा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य रागरसिक अनंत कृपा सिंधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अक्षय तणुगात्र महासत्पात्र बोल्होबा पुत्र आणि परमपवित्र असे असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून तुकोबारायांचा हा 5 चरणाचा अभंग आहे। अभंग थोडा मोठा आहे कारण अभंग मोठा याकरता निवडला की अभंगाच्या मोठेपणाखाली कीर्तनकाराचं छोटेपण हे झाकून जावं याकरता मोठा अभंग निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीगुरु जोग महाराज श्री संत काशीमोय महाराज की जय धल 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 सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा सर्वांनाच संतांचे काही लक्षणं सांगतात। महाराजांनी संतांचं लक्षण सांगितलं। ते संत असणारे कसे आहेत तर संत पवित्र आहेत, त्यांचा देह पवित्र आहे, पवित्र तो देह, हे पहिलं लक्षण सांगितलं संतांचं। संतांचं दुसरं लक्षण सांगितलं त्यांची वाणी कशी आहे तर पुण्यवंत आहे। आणि ते संत नेहमी काय करतात, जो वदे अच्युत सर्व काळ। आणि अशा पवित्र संतांचं जर आपण चिंतन केलं तर काय होतं महाराज, तर त्यांच्या चिंतनानं जरी अतिशय महापापी जरी असला तरी तो महापातकांची राशी असणारा सुद्धा सहजगत्या तरुण जातो। आणि या संतांचं इतकं महत्त्व आहे महाराज, संतांच्या चरणाची जी रजकणा आहेत त्या रजकणाची इच्छा स्वतः देव करतात। एवढंच नाही तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करून त्या संतांना अशी अवस्था प्राप्त झाली की ते संत न राहता संत हे भगवत स्वरूपाला प्राप्त झाले। आणि हे भगवान परमात्मा संत आणि भगवंताचं नाम हे असणारं त्रिवेणी संगम आहे, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अभंगावरती थोडंसं काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, पुण्यशील पवित्रशील धार्मिक परमार्थ म्हणजे कसा करावा, परमार्थ कसा करावा, किती तळमळीने करावा, किती दृढ निश्चयाने श्रद्धेने परमार्थ कसा करावा, हे आपल्या गावाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे। कारण अनेक उत्सव होतात महाराज, पण प्रत्येक उत्सवामध्ये तेवढ्याच तळमळीने आणि तेवढ्याच निष्ठेने आपण सर्वजण सहभागी होतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि सध्या जो सुरू असलेला उत्सव आहे तो संतांचा उत्सव आहे, अर्थात आपल्या काशीमाईचा उत्सव आहे। आणि आईचा उत्सव हा सर्व मुलं तिचे सर्व बाळं मिळून करतायत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचं परम महत्भाग्य म्हणजे आपल्या गावामध्ये संतांचे पाय प्रत्येक वर्षी लागतातच, पण याही वर्षी विशेषत्वाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज परंपरेतील परमपूजनीय गुरुवर्य ज्यांच्या रसाळवाणीतून आपण रामकथेचं श्रवण करत आहोत, पूजनीय बाबा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत। आणि विशेष म्हणजे मी आज माझं भाग्य समजतो, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। ज्या वेळेस आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना सरावाची कीर्तन होत असतात। आळंदीला गेला म्हणजे आपण संस्थेमध्ये शिकत असताना संस्थेचं कर्तव्य काय, अभ्यास करून घ्यायचा, परत गावाकडे कीर्तनं कशी करावीत, समाजामध्ये कीर्तनं कशी करावीत, त्याच्याकरिता तिथं चौथ्या वर्षाला सरावाची कीर्तनं होतात। आणि विशेष गोष्ट म्हणजे महाराज आज ज्यांची आठवण येते बाबांना पाहिल्यानंतर, आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी बोधे बाबा महाराज, बाबांनी कधीच असं म्हटलं नाही की विद्यार्थ्याचं कीर्तन आहे आणि मी विद्यार्थ्याच्या कीर्तनाला कसा थांबू। कुठल्याही विद्यार्थ्याचं जरी कीर्तन असलं तरी महाराज आमचे बोधे बाबा कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहायचे।
आणि बाबांनी कीर्तन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याची पाठ थापटायची, म्हणायची बाळा छान केलंस तू. बाबांनी शिकवलेल्या चाली, बाबांनी शिकवलेले काहीतरी दृष्टांत विद्यार्थ्यांनी कीर्तनात सांगायचे आणि बाबांनी त्याला कौतुकाचे थाप त्याच्या पाठीवरती द्यायची. आणि आज तसंच माझ्या जीवनामध्ये बाबासुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून संतांचं असणारं वर्णन तुकोबारे करतात. संपूर्ण अभंग जर पाहिला तर या अभंगामध्ये सर्व असणारं वर्णन काशीमाईचं वर्णन आहे. महाराज संतांचं वर्णन म्हणजेच काशीमाईचं वर्णन आहे. काशीमाईचा देह कसा होता जरी समजा मी पाहिलं नसेल तरी आपण या तुकोबारांच्या अभंगावरून आपण काशीमाईचं मूर्ती आपण समोर आणू शकतो आपल्या डोळ्यासमोर. काशीमाईचा देह पवित्र तो देह, काशीमाईची वाणी वाणी पुण्यवंत. काय केलं काशीमाईने आयुष्यभर? काशीमाईने आयुष्यभर काय केलं? पांडुरंगाची सेवा केली, वारी केली, नित्यवारी केली, पायी चालत जाता येता जन उद्धरिले बहुत. हे संतांचंच कार्य आणि तेच कार्यच काशीमाईने केलं महाराज. आणि त्या अनुषंगानं संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. ज्याप्रमाणे सद्गुरुनाथ बुद्धी देतील, गुरुवरे बाबा कृपादृष्टीच तुम्हा सर्वांच्याच कृपादृष्टीने जे काही मला बोलता येईल ते बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जीवी. अभंगातून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. का हो? संतांचं वर्णन का करावं? संतांचं वर्णन करण्याचं कारण काय? एक आपण 4-5 कारणाचा विचार करणार आहोत. संतांचं वर्णन का करावं? तर बघा, या जगामध्ये वर्णनीय फक्त संत आहेत. संतांच्या शिवाय जर वर्णनीय असेल तर तो देव आहे. एकतर देवाचं वर्णन करावं किंवा संतांचं वर्णन करावं. कारण व्यवहारामध्ये काही शब्द आपण पाहतो आदरणीय. बघा 2-4 शब्द आहेत. आदरणीय, पूजनीय, त्यजनीय आणि शेवटचा वर्णनीय. आणि एक राहिला माननीय शब्द. असे काही माणसं असतात महाराज जे फक्त 5 वर्षाला एकदा येतात. 5 वर्षाला एकदा तर त्यांना आपण काय म्हणतो? माननीय. आणि त्यांना काय करायचं? फक्त मानायचंच, त्यांचं दुसरं काही नाही. पण महाराज आपले लोक असे आहेत, त्यांचं सुद्धा दर्शन घेतात. आता तो त्यांचा बुद्धीचा भाग आहे. त्यांना फक्त मानायचं असतं. ते कोण आहेत? माननीय आहेत. दुसरा आहे प्रकार महाराज आदरणीय. आपले आई वडील हे आदरणीय असतात. आई वडिलांचा आदर केला पाहिजे. तिसरा वर्ग आहे पूजनीय. पूजनीय आपले श्रीगुरु. आपले श्रीगुरु हे पूजनीय असतात. गुरुवर्यांचं वर्णन करत असताना प्रातस्मरणीय, पूजनीय, गुरुवर्य आपण असं वर्णन करतो. ते संतांचं अथवा श्रीगुरूंचं वर्णन पूजनीय म्हणून केलेलं आहे. राहिला वर्ग त्यजनीय. त्याग कुणाचा करावा? त्याग करायचा आहे तर नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी सांगतात दुःसंग सर्वथैव त्याज्यः. वाईटाचा संग आपल्या जीवनामध्ये माणसाने करू नये. त्याला काय म्हणतात? त्यजनीय. आणि राहिला महाराज शेवटचा वर्ग तो म्हणजे संतांचा. आणि संत हे वर्णनीय आहेत आणि म्हणून तुकोबाराय संतांचे वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा देव सुद्धा संतांचं वर्णन करण्याकरता लागला महाराज. अर्जुनाने अनेक ठिकाणी गीतेमध्ये भगवंताला संतांचं वर्णन विचारलं. 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवः स्थितधिक किम प्रभासेत किमासीत व्रजेत किम. भगवंतांनी अर्जुनाला संतांचं वर्णन सांगितलं. प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तोच्यते. इथं वर्णन केलं. किंवा 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. ज्ञानोबाराय सांगतात आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रुपडी. भगवंतांनी वर्णन केलं आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रुपडी. आत्मज्ञानाने पूर्ण असलेले ते संत माझेच रूप आहेत. संताला देवाला विचारले संतांचं वर्णन सांगा, पण देव महाराज स्वतःचं वर्णन करतायत. देव सुद्धा संतांचं वर्णन करण्याकरिता असमर्थ ठरले. कारण संतांचं वर्णन हे संतच करू शकतात म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. हे झालं पहिलं कारण. संत वर्णनीय म्हणून संतांचं वर्णन करतात. किंवा
देवसुद्धा संतांचं वर्णन करू शकत नाही, म्हणून तुकोबाऱ्या संतांचं वर्णन करतात. हे दुसरं कारण. आता तिसरं कारण असं आहे महाराज, या जगतामध्ये वर्णन जर कोणाचं करावं तर जे खरे मोठे आहेत ना त्यांचंच वर्णन करावं, इतरांचं वर्णन करू नये. आणि या जगामध्ये सर्वात मोठे जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत. हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर त्यांचा महिमा वाणू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी काय गंगा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी काय त्यांचा महिमा वाणू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. संत मोठे, मोठेपणाचं सुद्धा काही लक्षण करता येतं महाराज. एक मोठेपण आहे ते निमित्ताने येणारं मोठेपण आहे, आणि दुसरं मोठेपण आहे ते अंगभूत मोठेपण आहे. निमित्ताने येणारं मोठेपण म्हणजे काय? काहीतरी निमित्त आहे, देहाच्या निमित्ताने येणारं मोठेपण आहे ते तुमचं आमचं मोठेपण आहे. आणि आत्मतत्वाचा विचारानं जे मोठेपण येतं ना ते संतांचं मोठेपण आहे. बघा, जुने कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगायचे. मोठेपण कसं असतं? निमित्तानं आलेलं मोठेपण आणि अंगभूत असलेलं मोठेपण. जुने कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगायचे. काय असतं महाराज, एका गावामध्ये बाजार असतो आणि एक मावशी बाजाराकरता निघते. ऐका, एक मावशी बाजाराकरता निघाली, बाजारात आली आणि तिनं काय केलं महाराज, बाजारात आल्यानंतर तिला लागणारे काही भांडी घ्यायची होती, काही भगोणे घ्यायचे होते. तिने काय केलं, आपल्याजवळ असणारे पैसे काढले, काही पितळीची, एखादं स्टीलचं, एखादं जर्मनचं, असे 2-4 भगोणे तिने घेतले महाराज. बघा, तिनं भगोणे घेतले आपल्या पिशवीमध्ये ठेवले आणि ती आपल्या घराकडे निघाली. घराकडे निघाली, पण जाता जाता तिला वाटलं आपण एखादं मडकं घ्यावं काहीतरी. हां, ती एका कुंभाराच्या दारामध्ये थांबली आणि कुंभार दादाला विचारलं, दादा तुमच्याकडे काय काय आहे? त्या कुंभार दादाने सांगितलं, माझ्याकडं रांजण आहेत, माठ आहेत, अनेक डेरे आहेत, छोटे छोटे मडके आहेत माझ्याकडे, त्यांनी सांगितलं. त्या मावशीने काय केलं महाराज, त्या कुंभार दादाला सांगितलं, मला एक छोटंसं मडकं द्या. छोटंसं मडकं द्या सांगितलं. त्या मडक्याची किंमत विचारली. कुंभारदादाने सांगितलं, या मडक्याची किंमत 5 रुपये आहे. त्या माऊलीने महाराज ज्या पिशवीमध्ये 200 रुपयाचं, 100 रुपयाचं, 50 रुपयाचं बघून ठेवलं होतं, त्याच पिशवीमध्ये हे 5 रुपयाचं काय केलं, मडकं त्या पिशवीमध्ये ठेवलं. आणि ती मावशी घरी आली. घरी आल्यानंतर तिने काय केलं, ते असणारे जे प्रत्येक भांडं होतं, भगुणं होतं, त्या प्रत्येक भगुण्याला वेगवेगळं काम दिलं. कोणत्या भांड्यामध्ये काय ठेवायचंय तिनं वाटून काम दिलं. पितळेच्या भगुण्यात काय ठेवायचंय, स्टीलच्या भगुण्यात काय ठेवायचंय, जर्मनच्या भगुण्यात काय ठेवायचंय, प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलं. आणि राहिलं ते म्हणजे ते खापराचं असणारं मडकं. तिनं विचार केला, आपल्या घरी भरपूर गायी आहेत, म्हशी आहेत, दूध आहे, दही आहे. आणि मग तिनं काय केलं महाराज, त्या मडक्यामध्ये दही ठेवलं, दही. आणि ते मडकं, आता विचार करा, दह्याचं मडकं महाराज आपण खाली ठेवतो का जमिनीवरती? नाही. पूर्वी आपल्याकडे काय होते, घरामध्ये शिंके होते. हां, शिंके असायचे. आणि महाराज त्या माऊलीने ते मडकं उचललं आणि शिंक्यावरती ठेवलं. ज्या वेळेस तिने ते 5 रुपये किमतीचं मडकं शिंक्यावरती ठेवलं, त्याच वेळेला महाराज ते 200 रुपये किमतीचं पितळीचं भगुणं त्या 100 रुपये किमतीच्या स्टीलच्या भगुण्याला म्हणतंय, आपली किंमत 200 रुपये तरी आपण खाली, आणि 5 रुपये किमतीचं मडकं हे शिंक्यावर. आता विचार करा, ही आपली महाराष्ट्रीयन लोकांची पद्धत आहे बरं का, कंसातलं हे. आपलं सुद्धा तसंच आहे. कोण कुठं पुढं चाललाय, कोण वर जातोय, सगळं आपलं ध्यान कशावरती आहे, त्याच्यावरती असतं.
त्या पितळेचं भगुणं त्या स्टीलच्या भगुण्याला म्हणते आपली किंमत 200 रुपये, तरी आपण खाली आणि 5 रुपयाचं मडकं शिंक्यावरती. झालं महाराज असं. काही दिवसांनी त्या मावशीच्या घरचं दही दूध संपलं, म्हशी आटल्या आणि तिने ते मडकं शिंक्यावरून खाली घेतलं. मडकं शिंक्यावरून खाली ठेवलं. दही दूध संपलं होतं. मडकं तिने चांगलं धुतलं महाराज. धुतलं आणि त्यामध्ये काय केलं त्यांनी, त्या दिवशी वांग्याची भाजी केली होती. शेंगदाण्याचं कोट वगैरे टाकून वांग्याची भाजी केली. आणि ती वांग्याची भाजी महाराज तिनं काय केलं, ते मडकं धुतलं आणि त्या मडक्यामध्ये ती भाजी ठेवली. पण झालं असं, जवळजवळ 5-6 महिने दही त्याच्यामध्ये राहिलं होतं आणि त्या दह्याने त्याचा परिणाम दाखवला महाराज. दुपारी ज्या वेळेस ती मावशी जेवायला बसली आणि तिने काय केलं, ती भाजी जेवण्याकरिता घेतली. बघितलं भाजी चांगली राहिली असेल का? होय, भाजी चांगली राहिली असेल का? ज्या मडक्यात दही होतं त्याच्यात भाजी राहील का चांगली? सांगा की, तुम्ही ठेवत नाही का? बरं, मडक्यामध्ये भाजी चांगली राहणार नाही. तिने पाहिलं महाराज, ती भाजी विटली होती. भाजी विटली, बघितलं, त्या मावशीला राग आला. इतकी मी 8 वांग्याची भाजी केली आणि ती भाजी विटली म्हणली. कशामुळं? त्या मडक्यामुळं. महाराज त्या मावशीनं ते मडकं उचललं, असं उचललं ते दाराच्या बाहेर टाकून गेलं. जसं मडकं बाहेर गेलं तसं पितळेचं भांडं त्या स्टीलच्या भांड्याला म्हणते आत्ता जमलं बघ. पितळेचं भांडं स्टीलच्या भांड्याला म्हणते आत्ता बरं झालं. ह्याची तीच जागा होती. हा झाला दृष्टांत. आपल्याला सिद्धांत एवढाच घ्यायचा आहे. तसं जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही होतं तोपर्यंत त्या मडक्याला किंमत आहे. त्याप्रमाणेच जोपर्यंत या शरीरामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. आणि ज्या दिवशी या देहातला जीवात्मा निघून जाईल ना, त्या दिवशी आपल्याला घरामध्ये ठेवतील का? होय, घरात कोणी ठेवील का आपल्याला जीवात्मा निघून गेल्यानंतर? काय म्हणतात, उचला लवकर, उचला लवकर. त्याप्रमाणे जसं त्या मडक्याला निमित्तानं आलेलं मोठेपण आहे, त्याच्या ठिकाणी ते मोठेपण टिकणार नाही. जसं या देहाला जीवात्म्यामुळे आलेलं मोठेपण आहे, ते निमित्तानं आलेलं मोठेपण आहे, ते मोठेपण टिकणार नाही. पण संतांच्या ठिकाणी जे मोठेपण आहे ते आत्मतत्वाच्या विचारानं आलेलं मोठेपण आहे. म्हणून संत एकटे मोठे आहेत आणि संत मोठे आहेत म्हणून संतांचं वर्णन तुकोबाराय करतात. विठ्ठल विठ्ठल पुंडली तुकोबाराय संतांचं का वर्णन करतात? देव सुद्धा संतांचं वर्णन करू शकत नाही, संतच संतांचं वर्णन करतात. हा पहिला प्रकार. दुसरा मुद्दा आहे, संतच वर्णनीय आहेत म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. तिसरा मुद्दा असा आहे की संतच मोठे आहेत म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. आणि शेवटचा मुद्दा असा आहे महाराज, तुकोबाराय संतांचं वर्णन का करतात? सर्वात महत्वाचा पुरावा ज्ञानोबारायांनी सांगितला. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, मनोनी वाणावे, ऐकावे तेची सदा. तैसे हरपले आपण पे पावे. ज्ञानोबारायांनी सांगितलं संतांचं वर्णन का करावं, संतांचं का वर्णन चरित्र ऐकावं, कशाकरिता? तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वाणावे, ऐकावे तेची सदा. तेची सदा वाणावे, तेची सदा ऐकावे. कशाकरिता? तै संता ते पाहता गिवसावे, तैसे हरपले आपण पे पावे. संतांचं वर्णन का करा? तर आपली जी हरवलेली वस्तू आहे ती वस्तू आपल्याला प्राप्त होते. आपली हरवलेली वस्तू म्हणजे नेमकी कोणती? तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा.
तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तैसे हरपले आपण पे पावे. आपली हरवलेली वस्तू म्हणजे कोणती ती आपल्याला सापडते. कशामुळे? ज्या वेळेस आपण संतांचं वर्णन करू तेव्हा सापडते. आपली हरवलेली वस्तू म्हणजे नेमकी कोणती आहे हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपलं हरवलं काय हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे. पण आपलं काय हरवलं हे कळण्याकरता आपल्याकडं काय होतं हे सुद्धा कळायला पाहिजे. हां, आपल्याकडं काय काय होतं हे सुद्धा कळायला पाहिजे. बरं, आपल्याकडं काय काय होतं हे कळण्याकरता सुद्धा नेमकं आपण कोण आहोत हे सुद्धा कळायला पाहिजे. हां, आपलं हरवलं काय हे कळण्याकरिता आपल्याकडं काय होतं हे कळायला पाहिजे, आणि आपल्याकडं काय होतं हे कळण्याकरिता नेमके आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. ज्ञानोबांनी सांगितलं, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, किंवा पोहम कथमिदम जातम पोवय करतास्य विद्यते. बाबा मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशाकरिता आलो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे सर्व आपल्याला जर कळायचं असेल तर संतांचं वर्णन करावं लागेल. या ठिकाणी छोटीशी शंका अशी निर्माण होते, आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याकरिता संतांची काय गरज आहे? हां, जर स्वरूप आपलं आहे, आपण आपले आहोत, तर आपल्याला संतांची काय गरज आहे? संतांकडे गेल्याशिवाय आपलं स्वरूप कळणार नाही का? नाही महाराज, शक्य नाही. याच्याकरिता एक जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे. पहिलं आपल्या गावामध्ये सुद्धा महाराज गुरखा होता बघा. काय गुरखा? रात्रभर तो जागायचा आणि आपण सगळे आपण झोपायचं आणि त्यांनी जागायचं. तो गुरखा काय करायचा, हातामध्ये कंदील घ्यायचा आणि संपूर्ण गावभर फिरायचा. जागे रहा, जागे रहा. त्याचं एकच काम, बाबा झोपू नका, जागे रहा, चोर येऊ शकतात. त्या गुरख्याचं काम. तो गुरखा संपूर्ण गावभर हातामध्ये कंदील घेऊन फिरायचा. असंच एका गावामध्ये तो गुरखा संपूर्ण गावामध्ये फिरू लागला. आणि फिरता फिरता झालं महाराज संध्याकाळी, असं त्याला थंडी वाजू लागली. असेच दिवस होते. त्याने विचार केला, आपण आपल्याजवळ बिडी आहे आणि ती बिडी आपण ओढावी. पण बिडी ओढण्याकरता आपल्याकडं काड्याची पेटी नाही. काड्याची पेटीची त्याला आवश्यकता आहे. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं महाराज, पाहिलं एक गृहस्थ, एक व्यक्ती झोपलेला आहे. तो जवळ त्याच्या गेला महाराज. तो गुरखा, त्या गुरखाने जाऊन त्या व्यक्तीला असं हलवलं, हलवून त्याला जागं केलं आणि त्याला म्हणू लागला, बाबा तुमच्याकडे काडी पेटी आहे का, मला बिडी ओढायची. असं म्हटल्यानंतर त्या झोपलेल्या माणसानं महाराज विठ्ठल 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 काडी पेटी आहे का असं विचारल्यानंतर त्या झोपलेल्या माणसानं महाराज डोळे चोळत चोळत त्या गुरखाकडे बघितलं. त्या गुरखाकडे बघितलं, त्याला आश्चर्य वाटलं. हा गुरखा आहे, रात्री पहारा करतोय, याच्या हातामध्ये काय कंदील आहे. त्या माणसाने पाहिलं आणि त्याला डोळे चोळत विचारलं, बाबा तुझ्या हातामध्ये काय आहे? कंदील आहे. मग तू फक्त एक काम कर, त्या कंदीलचा काच वर कर आणि त्याला बिडी लाव, तुझी बिडी पेटली. एवढं सोपं असताना तू मला कशाला उठवलं असं विचारलं महाराज त्या माणसाने. तो गुरखा म्हणू लागला, हे सांगण्याकरताच मी तुम्हाला उठवलं. तसं आपलं आहे बरं का. आता विचार करा, आपल्या देहामध्ये आपलं आत्मस्वरूप तत्व आहे बरं का, पण हे संत महात्मे आपल्याला जागं करत असतात.
संत महात्मे आपल्याला सांगतात, तुझं आहे तुझ पाशी परी तो जागा चुकलाशी, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. आणि म्हणून आपल्याला संत वर्णन करणं गरजेचं आहे. तैसे हरपले आपण पे पावे. संत महात्मे अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात आणि याकरता संतांचं वर्णन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबाराय संतांचं अशा प्रकारे वर्णन करू लागले. साधकांनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही संतांचं वर्णन करताय, योग्य आहे तुमचं संतांचं वर्णन करणं. तुम्ही सांगता आम्हाला संतांची कृपा करून घ्या, संतांच्या जवळ जा, संत तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देतील, ज्ञानाचा सूर्योदय तुमच्या जीवनामध्ये होईल. हे सर्व ठीक आहे, पण आम्हाला काही संतांची लक्षणं सांगता का हो? संतांची लक्षणं सांगता का? संतांची लक्षणं विचारण्याची आणि सांगण्याची वेळ का आली? संतांची लक्षणं का विचारावी लागतात? कारण आजकाल या जगामध्ये अनेक संत झालेत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी या कलियुगामध्ये अनेक संत झाले आणि संत म्हणून आपल्याला कळत नसल्यामुळं संतांची लक्षणं आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, आपल्याला संत कळत नाहीत असं नाही महाराज, आपल्याला जवळ बसलेला माणूस सुद्धा कळत नाही. आपण बोलता बोलता सांगतो, काय करावं, माझ्या सतत सोबत राहिलेला माणूस, पण मला त्याचा स्वभाव कळला नाही. जवळ बसलेली व्यक्ती सुद्धा कळत नाही बरं का. छोटंसं उदाहरण सांगतो. एक गृहस्थ विमानाचा प्रवास करत होते. विमानात बसलेले आहेत. विमानात बसून प्रवास करत असताना त्यांच्या बाजूच्या शीटवरती एक दुसरा व्यक्ती येऊन बसला. दुसरा व्यक्ती आला, पण अगोदर बसलेली जी व्यक्ती आहे ना, ती चित्रपटातलं एक मोठं नाव आहे, एक मोठे नट आहेत, नायक आहेत, दिलीप कुमार. ते एका खुर्चीवरती बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला दुसरी एक व्यक्ती येऊन बसली. पण झालं असं महाराज, दुसऱ्या आलेल्या माणसाने यांच्याकडे पाहिलंच नाही. आता हे तर मोठे नामवंत नायक आहेत, पण यांच्याकडे पाहिलं नाही. बघा, ज्यावेळेस माणसाला असं वाटतं आपण मोठे आहोत आणि आपल्याला जर नाही विचारलं तर खूप दुःख होतं, खूप त्रास होतो. जयांगी मोठे पण तया यातना कठीण. त्यांना त्रास वाटू लागला. त्यांनी त्या बाजूच्या व्यक्तीला विचारलं, का हो तुम्ही मला ओळखलं नाही का? त्या माणसाने सांगितलं, नाही म्हणे, मी तुम्हाला ओळखलं नाही. आता तर महाराज ओळखलं नाही म्हटल्यास यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि यांनी सांगितलं, माझं नाव दिलीप कुमार आहे म्हणे. असेल म्हणे तुमचं नाव दिलीप कुमार. एवढं झालं महाराज. नंतर या व्यक्तीला असं वाटलं, आता हा माणूस नेमका कोण आहे याची आपण ओळख करून घेतली पाहिजे. नक्की हा कोणीतरी विशेष असला पाहिजे. ज्यावेळेस त्याने विचारलं, तुमचं नाव सांगता का? त्यावेळेस त्या व्यक्तीने नाव सांगितलं, माझं नाव जमशेदजी टाटा आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जवळ बसलेली व्यक्ती सुद्धा मोठी होती, पण ते ओळखू शकले नाही. हे सामान्य माणसाचं झालं, पण संत जीवन आपल्याला कळत नाही महाराज. गगना घालवेल पालान, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, तरी त्या साधू ते न कळेवर महिमान गा, तरी त्या साधू ते न कळे महिमान गा, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. पवना घालवेल पालान. अनेक काही असाध्य असलेलं साध्य करता येईल,
पण संतांचा महिमान कळत नाही, संत कळत नाहीत. संत सामान्याला कळत नाही यात नवल नाही महाराज. सामान्य तुम्हा आम्हाला संत कळत नाही यात काहीच नवल नाही. संत योग्याला सुद्धा संत कळत नाहीत. जो योगी 1400 वर्ष आयुष्य जगला पण त्या योग्याला महाराज ज्ञानोबाराय कळले नाहीत. 1400 वर्ष जरी जगलेला योगी असेल, जर ज्ञानोबाराय कळले असते तर चांगदेव महाराज वाघावरती बसून आले नसते. जर ज्ञानोबाराय कळले असते तर चांगदेव महाराज हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन आले नसते. जर चांगदेव महाराजांना ज्ञानोबाराय कळले असते तर कोरपत्र पाठवलं नसतं. योग्याला सुद्धा संत कळले नाहीत. एवढंच नाही, जरी सिद्ध जरी असला ना तरी सिद्धाला सुद्धा संत कळत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. अनगड शहा नावाचे फकीर आहेत, सिद्ध साधू आहेत बरं का. त्यांच्याकडे सिद्धी आहेत पण त्यांना सुद्धा संत कळले नाहीत. त्यांनी असं ठरवलं महाराज तुकोबारायांची परीक्षा घ्यावी. तुकाराम महाराज खरे संत आहेत का उगा नावापुरते संत आहेत. परीक्षा घेण्याकरता तो अनगड शहा नावाचा फकीर देहूमध्ये आला. देहूमध्ये आला पण सहज नाही आला महाराज. तो त्यांनी काय केलं, आपल्याकडे कटोरा ठेवला आणि त्या कटोऱ्यामध्ये त्यांनी भिक्षा मागायची. पण तो कटोरा असा होता त्याच्यामध्ये कितीही पीठ टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. कितीही पोत्याने जरी धान्य टाकलं, ज्वारी गहू बाजरी काही धान्य टाकलं, कितीही पोते माल टाकलं त्याच्यामध्ये तरी तो कटोरा रिकामा राहायचा. असा कटोरा त्याच्याकडं. त्याने संपूर्ण देहूगाव फिरला महाराज. तो संपूर्ण देहूगावामध्ये फिरला आणि भिक्षा मागत 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 माझ्या तुकोबारायांच्या दारामध्ये आला. तरीही त्याचा कटोरा काय होता, रिकामा होता. ज्यावेळेस तुकोबारायांच्या दारामध्ये आला, तुकोबाराय भंडारा डोंगरावरती नामचिंतनाकरता गेले होते. जिजाबाई आईसाहेब आणि तुकोबारायांची कन्या भागीरथी घरामध्ये 4 घरातून मागून आणलेली ज्वारी, घरामध्ये काय ते ज्वारी मागून आणलेली त्याचं पीठ दळण करतायत आणि दळण करत बसलेले आहेत. 4 दिवसापासून लेकरं उपवाशी आहेत. आणि तेवढ्यात हा अनगड शहा फकीर दारामध्ये आला आणि त्याने महाराज आवाज दिला, माई भिक्षा वाढा. जिजाबाईने महाराज आता त्याला काही चांगलं म्हणले असेल का जिजाबाई. जिजाबाई म्हणल्या 4 दिवसापासून माझे लेकरं उपाशी आहेत. आमचा बाबा तिकडे डोंगरावर जाऊन बसला, घरी लेकरं उपवाशी आणि या मेलेला माझंच घर दिसलं का, माझ्याच दारात आलाय, मला खायला नाही. पण महाराज त्या ठिकाणी तुकोबारायांची कन्या भागीरथी होत्या. भागीरथीने विचार केला आपली आई आता त्यांना वाढणार नाही, साधू दारातून रिकामा गेला नाही पाहिजे. भागीरथीने काय केलं महाराज, आईची नजर चुकवली आणि त्या जात्याच्या जवळचं महाराज असं हातात पीठ उचललं. हातात पीठ उचललं आणि ती भागीरथी दाराकडे निघणार तेवढ्याच जिजाबाईने त्या हातावरती बघितलं पीठ. म्हणली बाप जसा उदळ आहे तशीच लेक सुद्धा उदळी आहे किंवा आणायचा काहीच पत्ता नाही, घरामध्ये 4 दाणे आणायचा पत्ता नाही आणि ज्वारीचं पीठ घेऊन निघाली वाढायला. ठेव खाली. जिजाबाईने त्या भागीरथीच्या हातातलं पीठ खाली टाकलं महाराज. पण भागीरथी सुद्धा तुकोबारायांची कन्या आहे, अधिकार प्राप्त कन्या आहे तुकोबारायांची. भागीरथीने महाराज ते हात तसाच घेतला, हाताला पिठाचे कण चिटकले होते आणि ते हाताचं पीठ घेऊन भागीरथी दारामध्ये आल्या. दारामध्ये येऊन पाहिलं तो फकीर दारामध्ये उभा आहे आणि भागीरथीने महाराज भागीरथीच्या हातातलं पीठ, ते कण लागलेले पिठाचे ते अनगड शहा फकीराने पाहिले. अनगड शहा मनातल्या मनात म्हणू लागला, संपूर्ण गावाचं पीठ याच्यामध्ये पडलं कटोऱ्यामध्ये तरी कटोरा भरला नाही आणि या पूर्ण हाताला पीठ लावून आणले, माझा काय कटोरा भरणार. अनगड शहा हसू लागला महाराज. पण त्या भागीरथी होत्या, भागीरथीने काय केलं, तो आपला तसाच पिठाचा हात असलेला नेला आणि त्या अनगड शहा फकीराच्या कटोऱ्यामध्ये असा झटकला महाराज. पिठाचा हात कटोऱ्यामध्ये झटकला आणि कटोऱ्यामध्ये झटकल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी पिठाचा ढीग लागला आणि पिठाच्या ढिगामध्ये तो अनगड शहा फकीर झाकला गेला. अनगड शहा फकीराला त्यावेळेस वाटलं नक्की तुकोबाराय म्हणजे हेच आहेत आणि अनगड शहा फकीर नाचू लागला, वा तुकोबा वा तुकोबा वा तुकोबा. तुकोबारायांच्या नामाचा जयघोष करू लागला. पण ज्यावेळेस भागीरथीनं ऐकलं, भागीरथी म्हणू लागल्या, थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुकोबा मी नाही, तुकोबा माझे वडील आहेत आणि ते भंडारा डोंगरावरती गेले साधनेकरिता. माझं नाव भागीरथी आहे. भागीरथीने ज्यावेळेस सांगितलं महाराज त्यावेळेस अनगड शहा फकीराला कळालं, ज्या अर्थी ज्यांची कन्या इतकी अधिकार संपन्न आहे
त्या अर्थी ते तुकोबाराय काय असतील, काय त्या तुकोबारायांचा अधिकार असेल? क्षर अक्षरा वेगळा, क्षर अक्षरा वेगळा, क्षर अक्षरा वेगळा, क्षर अक्षरा वेगळा. तुका हो निराळा, तुका हो निराळा, होय निराळा, तुका होय निराळा. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगमकळा प्रसादे. क्षर अक्षरा वेगळा, तुका होणी निराळा, पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. असा तुकोबारायांचा अधिकार त्या अनगड शहा फकीराला त्यावेळेस समजला. पण त्या अगोदर अनगड शहा फकीराला संत कळाले नाहीत. योगी असणारे चांगदेव त्यांना सुद्धा संत कळाले नाहीत. आणि त्याकरिता संत कळावे म्हणून साधकांनी तुकोबारायांना संतांचा परिचय विचारला. महाराज, आम्हाला संतांची काही लक्षणं सांगता का? कारण आज संतांसारखेच दुसरे भरपूर संत झालेत. बघा, बगळाही पांढराच आहे आणि राजहंसही पांढराच आहे. दोघं दिसायला सारखे आहेत, पण आपली या ठिकाणी चूक होऊ शकते. आपण बगळ्याला राजहंस म्हणू शकतो आणि राजहंसाला बगळा म्हणू शकतो. बगळ्याला राजहंस म्हणण्याचं पाप, बरोबर आहे का? आणि राजहंसाला बगळा म्हणणं हे सुद्धा पापच आहे. हा दोष आपल्याकडून घडू नये. शास्त्रकार सांगतात, हंस श्वेत बक श्वेत को भेद बक हंसयो नीर क्षीर विवेकेण हंस हंस बको बकहा. ज्या वेळेस आपण दूध आणि पाणी दोन्ही एकत्र करून या दोघांच्या समोर ठेवलं, त्यावेळेस आपल्याला कळतं बगळा कोणता आणि राजहंस कोणता. का? राजहंस असणारा पाणी सोडून फक्त दुधाचं ग्रहण करतो आणि बगळा काय करतो? डोळे झाकून पाणी ओढतो. विठ्ठल विठ्ठल तुमची आमची गत कशी आहे? बरोबर आहे का? तुमची आमची गत तशी आहे महाराज. आपण डोळे झाकून चालले आपलं सगळं. सकाळी उठल्यापासून डोळे झाकून येतं आपण. कधी? शेवटी डोळे झाकेपर्यंत डोळे झाकून आहे आपलं. आणि संत महात्म्यांचं तसं नाही. आणि म्हणून संत हे, संतांकडे विवेक असतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. अतिशयोक्ती नाही किंवा मी वर्णन करतोय म्हणून बोलत नाही. ज्या दिवशीपासून बाबा आपल्या गावामध्ये आलेत, बरं का, या अगोदर मी बाबांचं श्रवण केलंच होतं. बाबा ज्या दिवशीपासून आले आणि ज्या दिवशीपासून आम्ही बाबांच्या सहवासात राहतोय, बाबांच्या जवळ गेल्यानंतर जे काही अंतःकरणाला एक लहरी अंतःकरणात येत आहेत आणि बाबांच्या लांब गेल्यानंतर जे काहीतरी वेगळं वाटतंय ते खूप काहीतरी विशेष आहे. कारण ज्या ठिकाणी संत असतात त्या ठिकाणी विवेक असतो आणि ती विवेकाची वृत्ती, संतांची ती आनंद लहरी आपल्या अंतःकरणात विवेक उत्पन्न करत असतात. आणि असं हे संतांचं जीवन आहे. संत राजहंसाप्रमाणे असतात आणि म्हणून संत आपल्याला कळाले पाहिजेत. मग संत कळाले पाहिजेत, मग संतांचे लक्षण कसे आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र तो देव वारी पुण्यवंत, पवित्र तो देव वाणी पुण्यवंत. पवित्र
धरतील दोषी पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ पवित्र देवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. संत पवित्र आहेत, संतांची वाणी पुण्यवंत आहे आणि ते सतत काय करतात, वाणीने भगवंताचं नामस्मरण करतात. आज ज्यावेळेस कळालं की सेवा बदल झालेली आहे त्यावेळेस मला थोडं वेगळं वाटलं. म्हणलं आज सर्वजण येतील नाही येतील, थोडी शंका वाटली. काय झालं, जेवण करत असताना आपण काय करतो बघा, आपल्या सर्वांना अपेक्षा कशाची असते, आपण लोणचं खातो आणि ते लोणचं कसं आहे, मुरलेलं जर लोणचं असलं तर चव जास्त येते, बरोबर आहे का. आपण कालचं लोणचं चांगलं चाखलं, त्याच्या अगोदरही चांगलं लोणचं आपण सर्वांनी खाल्लं पहिल्या दिवशी पण. आणि दररोज रामकथेमध्ये तर काय विचारताच सोय नाही. पण या सर्व चांगल्या लोणच्याच्या प्रकारामध्ये आज थोडं नेमकं उतरलेला आंबा आलाय समजा. हां, झाडाचा थोडा तेवढाही अधिकार आपला नाही बरं का, तेवढा सुद्धा अधिकार नाही, तेवढा सुद्धा अधिकार आपला नाही. मज पामरा हे काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी, आणि ते असं असणारं लोणचं आलेलं आहे. पण सर्वांनी मला वाटलं की सर्वजण हे मायबाप आहेत, गावातल्या लेकराचं आपल्या घरच्या लेकराचं सर्वजण कौतुक नक्कीच करतील असं वाटलं आणि सर्वजण त्या प्रेमाने तुम्ही उपस्थित आहेत. गुरुवर्य परमपूजनीय ज्यांनी आपल्या मंदिराचं सुद्धा बांधकामाच्या वेळेस म्हणा किंवा परमार्थाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कामामध्ये गुरुवर्य महाराजांनी सहकार्य केलं म्हणजे हरिभक्त परायण किशन महाराज परचंडेकर. बाबांची आज ही ठरलेली सेवा आहे. सर्वजण आता बरेच जण बाबांचे कीर्तन ऐकण्यासाठी तिथं आलेले आहेत, पण अचानक त्यांच्या गावामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असल्यामुळं महाराजांनी काल सकाळी फोन केला होता. तसं तर महाराज म्हणले गावातले कीर्तनकार कोण आहेत, चौथ्या दिवशीचे सांगा त्यांना म्हणावं माझ्या जागी करा, मी त्यांच्या ठिकाणी करतो. ठीक आहे म्हणलं. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, संतांची आज्ञा सेवके करावे सांगितले काम, येथे हो तू पण कामा नये. आणि त्यांची आज्ञा शिरसावंदे मानून सर्व गावकऱ्यांची आज्ञा शिरसावंदे म्हणून सेवा आहे. आपण आतापर्यंत पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचं लक्षण सांगितलं तुकोबारायांनी. संत कसे आहेत तर त्यांचा देह पवित्र आहे. बघा, देह आणि पवित्रता यांचा सुतराम संबंध नाही महाराज. शक्य आहे का हो देह आणि पवित्र आहे? देहा इतकं अपवित्र दुसरं काहीच नाही. जे तुकोबाराय या अभंगात देहाला पवित्र सांगतात तेच तुकोबाराय एके ठिकाणी या देहा इतकं अपवित्र काहीच नाही सांगतात. नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा, नाही अपवित्र शरीरायचे, नाही अपवित्र शरीरायचे. शरीरा दुःखाचे घोटोले, शरीरा सुखाचे घोटार, शरीरा रोगाचे भांडार, शरीरा रोगाचे भांडार, शरीरा दुर्गंधी
शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराईसे नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराईसे शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले उत्तम चांगले उत्तम चांगले शरीर इतकं अपवित्र आहे महाराज. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. नाही अपवित्र शरीराईसे शरीर विद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा सांधा. शरीरी वसे बहुत बाधा, नाही गुणसुधा एक शरीरी. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. या अभंगातला आपल्याला फक्त शरीराचं नाशिवंतपणा जो आहे तो घ्यायचा आपल्याला. शरीर अपवित्र आहे. शरीरा इतकं अपवित्र दुसरं काहीच नाही. किती अपवित्र आहे हा देह नाशिवंत. मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे. कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. शरीर किती अपवित्र आहे बघा. शरीरा इतकं अपवित्र दुसरं काहीच नाही. नवे सर्वात अपवित्र, सर्वात नाशिवंत जर काय असेल तर ते फक्त माणसाचं शरीर आहे. किती अपवित्र आहे याकरिता एक छोटासा दृष्टांत. एक गुरु आणि शिष्य एका आश्रमामध्ये राहायचे. बघा शरीर किती नाशिवंत आहे हे पाहायचं आपल्याला. एक गुरु शिष्य आपल्या आश्रमामध्ये राहायचे. त्या शिष्याने एका दिवशी गुरुला विचारलं, आणि विचारावं ही बरं का गुरुला. गुरु महाराज, या जगामध्ये या पृथ्वीवरती सर्वात नाशिवंत आणि सर्वात घाण वस्तू कोणती आहे? गुरुजींनी सांगितलं महाराज. गुरुजी म्हणले थोडीची परीक्षा घेऊ आपण, याच्याच उत्तरात याला उत्तर आपण सापडून देऊ. त्या गुरुने सांगितलं बाबा काय कर, तू जा आणि तुझ्या दृष्टीने तुला जे काही घाण वस्तू वाटेल सर्वात ती माझ्यापर्यंत घेऊन ये. गुरुंनी महाराज त्याला पाठवलं. गुरुची आज्ञा आहे, तो निघाला. अनेक ठिकाणी तो फिरला महाराज. त्यानं प्रत्येक वस्तू पाहायची, ही वस्तू घाण आहे का? नाही. हिच्यापेक्षा आणखीन काहीतरी घाण आहे, आणखीन काहीतरी घाण आहे, आणखीन काहीतरी अपवित्र आहे. असं पाहत 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 त्याने अनेक वस्तू पाहिल्या. तर मग भावाने अनेक वस्तू त्याने पाहिल्या, पण त्याला काहीतरी आणखीन अपवित्र दिसू लागलं. शेवटी तो फिरला फिरला आणि एका गावाच्या कडेला आला. गावाच्या कडेला आला आणि त्याला त्या ठिकाणी अपवित्र वस्तू दिसली. गावाच्या कडेला असलेली अपवित्र वस्तू समजलं असेल. त्यांनी ती वस्तू पाहिली महाराज. त्याला वाटलं या वस्तू इतकं अपवित्र या जगात दुसरं काहीच नाही. आणि त्यानं विचार केला की ही वस्तू आपण न्यावी, बरं का, मानवी असणारी, मानवाची विष्ठा असणारी ती वस्तू आपण न्यावी आणि आपल्या गुरूंना दाखवावी. पण ज्या वेळेस तो ती विष्ठा, ती घाण असणारी हातामध्ये घेणार, तेवढ्यात त्या महाराज त्या घाणीला वाचा फुटली. तिने सांगितलं, ए थांब, कोण म्हणलं तुला मी अपवित्र आहे? हा, मी घाण आहे तुला कोणी सांगितलं? मी घाण नाही, माझ्यापेक्षा ही दुसरी एक वस्तू घाण आहे म्हणे, तुला सांगते मी. महाराज ती घाण बोलू लागली. घाण बोलत असते का? दृष्टांतातली बोलत असते, कीर्तनातली. ती घाण बोलू लागली. तिने सांगितलं, तुला सांगते माझ्यापेक्षा सुद्धा एक वस्तू अपवित्र आहे. बाबा, ज्या वेळेस काल दुपारपर्यंत म्हण मी एका मोठ्या हॉटेलमध्ये होते, हॉटेलमधल्या मोठ्या एका काचेच्या ह्याच्या काचेमध्ये होते, मोठ्या एका भरणीमध्ये होते, बरं का. त्याला हॉटेलला आपण सध्या आता बेकरी म्हणा, तिथं होते. येणारा जाणारा प्रत्येक जण मला पाहू लागला. मला पाहायचा
त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि त्याने आपल्या खिशाला हात लावायचा, बघायचं काही खिशात पैसे आहेत नाहीत. जेवढे पैसे असतील, जेवढी लागेल तेवढी त्यानं ती वस्तू काय करायची, मला त्यांनी घ्यायचं. ती कोण होती? ती मिठाई होती. जेवढे काही आपल्याला लागेल तेवढी ती मिठाई घ्यायची आणि तो आपल्या घरी यायचा. कुणी मला तिथंच खायचा, कुणी मला घरी येऊन आपल्या लेकरा बाळांसोबत बसून भक्षण करायचा. पण वेड्या, फक्त एक रात्र मी तुझ्यासारख्याच्या शरीराचा वास केला, तुझ्यासारख्याच्या शरीरात मी फक्त एक रात्र राहिले आणि मला अशी अवस्था प्राप्त झाली. आता सांग, अपवित्र मी आहे का तुझ्यासारख्याचं शरीर अपवित्र आहे? मी अपवित्र आहे का तुझं शरीर अपवित्र आहे? म्हणून शरीरा इतकं अपवित्र काहीच नाही. तो शिष्य आपल्या गुरुकडे आला आणि गुरूंच्या समोर येऊन उभा राहिला. गुरु महाराजांनी विचारलं, काय झालं रे, सापडली का अपवित्र वस्तू? महाराजांनी खाली मान घातली आणि गुरूंना सांगितलं, गुरुजी, या देहा एवढं, मानवी देहा एवढं, या शरीरा एवढं अपवित्र दुसरं काहीच नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे, इतका अपवित्र देह आहे. माणसाचा देह इतका अपवित्र आहे. ज्ञानोबारायांनी तर भगवंतासोबत भांडण केलंय, वाद केलाय. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी आम्हासी का दिली वागुली रे, आम्हासी का दिली वागुली, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वागुली रे, आम्हासी वागुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे, तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली आहे. षडविकार षडवैरी मिळवणी, तापत्रयाने विनली रे, नवा ठाई फाटुनी गेली, तित्वा आम्हासी दिधली रे. कानोबा, हे देवा, असा भेदभाव का केला तू आमच्यासोबत? अरे तुझी घोंगडी बघ, घोंगडीचं रूप केलं महाराज ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात ते तुझं शरीर किती चांगलं आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटे ओ, सुंदर मुख साजरे मनोहर गोमटे रे, नागर नाग कोपा केशर कस्तुरे मळवटे ओ, नागर नाग कोपा केशर कस्तुरे मळवटे. आ विशाळ व्यंकट नेत्र वैजयंते तळपे कंठे हो, विशाळ वैजयंती तळपे कंठी रे. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो, कास पितांबराची चंदन साजे उठी हो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो. अतिबरवंटा बाळा आले सुलक्षणा गोंधळा हो, अतिबरवंटा बाळा आले सुलक्षणा गोंधळा. बरवंटा बाळा आणि सुलक्षणा गोंधळा, अति बरवंटा बाळा आणि सुलक्षणा गोंधळा. भगवंताचं शरीर असणारं अतिशय सुंदर आहे. भगवंताचा देह अतिशय पवित्र आहे आणि आपला माणसाचा देह अतिशय असणारा अपवित्र आहे. जर देह इतका अपवित्र आहे, देहा इतका अपवित्र दुसरं कुठलीच वस्तू नाही, तरीही तुकोबाराय या अभंगातून देहाला पवित्र देतात. देह पवित्र आहे सांगतात. बघा, देह मात्र अपवित्र असा नियम आहे, परंतु
या ठिकाणी तुकोबाराय नियमाचं उल्लंघन न करता नियमाला एखादा अपवाद असतो आणि अपवाद हा नियमाला बाधा आणत नसून नियमाला बळकटी आणत असतो. तुकोबारायांनी या नियमाचं उल्लंघन केलं नाही. देह मात्र अपवित्र हा नियम जरी असला तरी तुकोबारायांनी या अभंगातून महत्वाचा शब्द वापरलाय. पवित्र पवित्र तो हा सर्वात महत्वाचा शब्द आहे. पवित्र पण कोणता? तो देह पवित्र आहे. पवित्र तो देह, तो हे दर्शक सर्वनाम आहे. तुकोबाराय दर्शवत आहेत आपल्याला बाबा तो देह पवित्र आहे. कुणाचा? संतांचा देह पवित्र आहे. आपण एखादे शिक्षक उदाहरण देतात बरं का दादा, तो विद्यार्थी अतिशय हुशार आहे. ज्या अर्थी तो विद्यार्थी हुशार आहे त्या अर्थी हा विद्यार्थी कसा असला पाहिजे? हा विद्यार्थी ढ असला पाहिजे. बरोबर आहे का? त्या न्यायाने ज्या अर्थी तो देह पवित्र आहे त्या अर्थी हा देह कसा आहे आपला? सामान्य माणसाचा देह अपवित्र आहे. पण संतांचा देह महाराज पवित्र आहे. संतांचा देह पवित्र आहे. दुसरं लक्षण सांगितलं, संतांची वाणी पुण्यवंत आहे. का हो तुकोबाराय? देह आणि वाणी हे वेगवेगळे आहेत का? देहापासून वाणी वेगळी आहे का? तुम्ही वेगळं लक्षण का केलं ते वाणीचं? तर त्याचा विचार असा सांगितलेला आहे, वाणी हे कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय हे सूक्ष्म शरीरामध्ये येतं. सूक्ष्म शरीराचा विचार सांगत असताना पंचदशी कारणे 17 तत्व त्यामध्ये सांगितले. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, किती झाले? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण 15, 16व मन आणि 17वी असणारी बुद्धी, या 17 तत्वांचं मिळून असणारं ते सूक्ष्म शरीर आहे. आणि आपली वाणी हे कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय हे स्थूल शरीरापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून वाणीला या ठिकाणी तुकोबाराय वेगळे सांगतात. आणि जरी आपल्याला त्या शब्दशः जरी अर्थ घ्यायचा ठरला तरी संतांची वाणी पवित्र आहे. कशी पवित्र आहे? छोटीशी आपण गुरुवर्य बाबा कोटी करत असतात, काहींचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. बघा, एक वर्ग असा आहे त्यांचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. दुसरा वर्ग असा आहे त्यांची वाणी पुण्यवंत आहे पण देह अपवित्र आहे. तिसरा वर्ग ज्यांचा देहही अपवित्र आहे आणि वाणीही पुण्यवंत नाही. आणि चौथा वर्ग आहे संतांचा की ज्यांचा देहही पवित्र आहे आणि वाणीही पुण्यवंत आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला वर्ग असा आहे की ज्यांचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवंत आहे. कुणाची वाणी पुण्यवंत आहे? रामायणातला एक गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रजी लखनजी वनवासामध्ये असताना शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये येतात. आणि शरभंग जे ऋषीच्या आश्रमामध्ये आले, ज्या वेळेस त्या ठिकाणी येतात आणि त्यांनी पाहिलं अतिशय मंगलमय वातावरण आहे. त्या शरभंग ऋषीने भगवान प्रभू रामाची स्तुती करण्यास सुरुवात केली. अतिशय असणाऱ्या वेदाच्या ऋचा भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. मंगलमय वातावरण आहे. दोघंही त्या ठिकाणी आले महाराज. त्या शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर पाहिलं अतिशय मंगलमय वातावरण आहे. कुणीतरी आपलं स्तुती करतोय हे ऐकलं. पण लक्ष्मणाने महाराज प्रभूंना विचारलं, प्रभू इतकं पवित्र वातावरण असताना देखील या ठिकाणी कसला तरी वास येतोय, हा वास कशाचा आहे? त्यावेळेस त्या शरभंग ऋषीने सांगितलं म्हणे, महाराज माझा देह हा सडलेला आहे आणि माझा नाजका सडलेला देह मी टोपलीच्या खाली ठेवलेला आहे आणि मी माझ्या योग सामर्थ्याने दुसरा देह धारण केला. जो वास येतोय तो माझ्या शरीराचा, नासक्या शरीराचा वास येतोय. देह वाणी पुण्यवंत आहे, भगवंताचं वर्णन सुरू आहे, पण देह अपवित्र आहे, देहाचा वास येतोय. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे महाराज ज्यांचा देह पवित्र आहे, बरं का, देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. कुणाची वाणी पुण्यवंत नाही? कुणाचं तोंड पुण्यवंत नाही, पवित्र नाही. गाय असणारी अतिशय पवित्र आहे. गाय किती पवित्र आहे? गायीच्या ठिकाणी आपण ऐकतो 33 कोटी देव गायीच्या शरीरामध्ये राहतात. पण ज्ञानोबारांनी सांगितलं
मुखाला गोणी वाळावी गायची सगळी. गायीच्या तोंडाची पूजा कधी केली जात नाही. गायीची पूजा ही पाठीमागून गायीची पूजा केली जाते. गायीचा देह पवित्र आहे, त्याचे काही कारण आहे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आलेलं. गायीच्या तोंडाची पूजा का केली जात नाही त्याचं कारण आहे. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने त्या गायीला सांगितलं की माझ्यासोबत तू महादेवाकडे चल, आणि महादेवांना एवढंच सांगायचं की ब्रह्मदेवाने तुमचं यथार्थ स्वरूप जाणलेलं आहे, तुम्हाला यथार्थ नखशिकांत त्यांनी जाणलेलं आहे. पण महाराज ब्रह्मदेवाने त्यांना भगवान शिवशंकरांना जाणलेलं नव्हतं. आणि गाय ब्रह्मदेवासोबत जाऊन भगवान शिवजींना खोटं बोलली, तुम्हाला जाणलेलं आहे. आणि त्यावेळेस भगवान शिवजींनी तिला शाप दिलेला आहे की तुझ्या तोंडाची पूजा आजपासून कोणी करणार नाही, तुझी पूजा ही पाठीमागून केली जाईल. त्यांचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. दुसरं उदाहरण आहे महाराज महाभारतातलं. राजसूय यज्ञ सुरू आहे आणि राजसूय यज्ञामध्ये लाखो ब्राह्मण महाराज त्या ठिकाणी भोजन करतायत. यज्ञ सुरू आहेत, होम यज्ञ सुरू आहेत, लाखो ब्राह्मण लोक त्या ठिकाणी जेवण करतायत. प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलेलं आहे. कुणी कोणतं नियोजन करायचं, कुणी कोणतं नियोजन करायचं, प्रत्येकाकडे काम वाटून दिलंय. पण भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं आपण जावं आणि यज्ञाचं सर्व कार्यभाग पाहून यावा, सर्व कार्य व्यवस्थित आहे का पाहून यावं. आणि भगवान महाराज एके दिवशी सकाळी निघाल्यानंतर त्यांनी पहिली भेट घेतली महाराज ब्राह्मण देवतेची भेट घेतली. जे ऋत्विज होते, याज्ञिक होते, त्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं काय भूदेव सर्व कसं आहे, कुशल मंगल आहे ना, सर्व कसं चांगलं चाललंय का. त्यांनी सांगितलं देवा म्हणे काही अडचण नाही. यज्ञामध्ये इतके आम्हाला समजा जेवणाची काही अडचण नाही म्हणे. इतके पदार्थ आहेत म्हणे महाराज जेवायला आम्हाला इथं की जे पदार्थ आम्ही कधीच पाहिले नाहीत, इतके पदार्थ आम्हाला इथं भोजनाकरता आहेत, इतकी जेवायची व्यवस्था आहे. असं वाटतंय म्हणे देवा एक एक वेळेस की हे तोंड जर इथंच्या ऐवजी जर इथं असतं तर बरं झालं असतं. का इतकं अंतर त्याच्यामध्ये राहतंय, इतकी जेवणाची व्यवस्था आहे. त्या भूदेवांनी अशी बोलले महाराज भगवंताला. भगवंताने ओळखलं. भगवान म्हणले देवा सगळी व्यवस्था ठीक आहे, सगळं चांगलं आहे, पण तुमची तब्येत वाळत कसं काय चालली, काय कारण आहे. ब्राह्मणांनी महाराज सांगावं का नाही सांगावं का नाही म्हणता म्हणता देवाला सांगितलं देवा सगळी व्यवस्था आहे पण जो पंक्तीचं नियोजन करणारा सुपरवायझर आहे ना तो थोडा आगाव आहे म्हणे जरा. का पंक्तीमध्ये फिरणारा सुपरवायझर कोण होता, भीमदादा होते. त्या ब्राह्मणांनी सांगितलं देवा त्या सुपरवायझरच्या खांद्यावरती 1.25 मणाची गदा आहे. गदा किती आहे, 1.25 मणाची. आणि ती गदा पाहिली की आम्हाला भीती वाटते म्हणे. आणि ते भीमदादा असणारे पंक्तीमध्ये फिरतात आणि आम्हाला म्हणतात काय म्हणतात भीमदादा घ्या तुम्हाला कुठे मिळाय गेले, घ्या सप्त्यातली पंगत आहे, हो द्या म्हण सप्त्यातली पंगत आहे. आत्ता मला एक जण मागा म्हणला महाराज चला झोडायला. बघा हे काय भाषा आहे का, चला झोडायला, पंगत आहे, संतांची पंगत आहे. हे आपलं झालं सामान्याचं. भीमदादा म्हणले, भीमदादा काय म्हणायचे त्यांना, घ्या ब्राह्मण मंडळी काय लागेल ते घ्या, भरपूर पदार्थ आहेत. महाराज फक्त एक करा, पात्रात जर उष्ट टाकलं तर गाठ माझ्या बरोबर आहे. भीमदादानं गदा दाखवायचा आणि ब्राह्मण मंडळी महाराज वाळून चालले. खायला भरपूर आहे पण तब्येत वाळून चालली का, तर भीमदादा गदा दाखवत आहेत. ब्राह्मणाने भगवंताला सांगितलं, भगवंताने ओळखलं, आता म्हणे याला काहीतरी उपाय केला पाहिजे. भगवान भीमदादाकडे आले आणि दादाला सांगितलं भीमदादा काय म्हणे सगळं बरोबर आहे का, अन्नदान व्यवस्थित सुरू आहे का. हो म्हणे देवा सगळं व्यवस्थित सुरू आहे, काही काळजी करू नका. बर देवांनी सांगितलं एक काम करा, आपल्या यज्ञामध्ये एक महाराज यायचे राहिलेत, एक साधू यायचे राहिलेत आणि त्या महाराजांना आणायला आपल्याला जायचे दोघांना, आणि आपण दोघंजण काय करू उद्या सकाळी त्या महाराजांना आणण्याकरता जाऊ. भीमदादा म्हणले महाराजांना आणायला जायची काय गरज आहे, फक्त त्यांचा मोबाईल नंबर द्या, एक फोन करून कशी तारीख देत नाहीत महाराज मी बघतो. देवाने सांगितलं महाराज ते महाराज साधे नाहीत, एका फोनवर तर त्यांची तारीख भेटतच नाही. एवढंच नाही जवळ त्यांच्या गेल्याशिवाय त्यांची तारीख भेटत नाही. आणि ते पण तू एकटा नाही जाणार भीमा, मी तुझ्यासोबत येणार. दुसऱ्या दिवशी सकाळी रथ सजवला, दोघंही रथामध्ये बसले. भीमदादा भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसून निघाले महाराज वनामध्ये. आणि त्या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करत होते.
त्यांचं नाव आहे गंधमादन ऋषी. गंधमादन ते बसलेले आहेत. दोघंही भगवान त्या ठिकाणी गेले. भगवान कृष्ण परमात्मा भीमदादा समोर गेले. गेल्या गेल्या महाराज भगवंताने त्यांना नमस्कार केला. गंधमादन ऋषींनीही भगवंतांना नमस्कार केला. या ठिकाणी भीमदादाने पाहिलं कोण आहे तो माणूस आणि भगवान त्याला नमस्कार करतायत. कारण त्या गंधमादन ऋषीची अवस्था अशी होती की त्यांना शरीर माणसाचं होतं पण तोंड असणारं त्यांचं हे वराहाचं तोंड होतं. त्यांना म्हणजे डुकराचं तोंड त्यांना मिळालं होतं. भीमदादाने हे बघितलं पण भगवान त्यांचं सुद्धा दर्शन घेतायत. भीमदादाने भगवंताच्या कानात विचारलं हळूच, देवा काय आहे? तुम्ही त्यांचं दर्शन घेताय? देव म्हणले थांबा थांबा मी त्यांना सांगतो. म्हणे आता विचारलं म्हणे अहो थांबा तसं त्यांना सांगू नका. हे ओळखलं महाराज गंधमादन ऋषींनी. त्यांनी सांगितलं तुमच्या मनात काय शंका आहे ती मला कळतंय म्हणे. मला कळाली मी सांगू का? तुम्हाला असं वाटतंय ना की यांना देह माणसाचा आहे आणि वाणी मात्र तोंड मात्र डुकराचं आहे. याचं कारण काय? भीमदादा ऐका तुम्हाला कारण सांगतो. पूर्वी मी सुद्धा अनेक मोठे मोठे यज्ञ केले. अनेक मोठे मोठे यज्ञ केले. लाखो ब्राह्मणांना जीव घातलं. लाखो ब्राह्मण जीव घातले. पण काय झालं म्हणे भीमदादा त्या ब्राह्मणांना जीव घालताना मी पंक्तीत फिरायचो. मी काय करायचो? पंक्तीत फिरायचो आणि त्या ब्राह्मणांना म्हणायचो लागल तेवढंच घ्या वाटोळ करू नका. मी त्या ब्राह्मणांना म्हणायचो. त्या ब्राह्मणांना मी असं म्हणायचो आणि त्याचा परिणाम मला हे डुकराचं तोंड प्राप्त झालं. महाराज भीमदादाने हे ऐकलं आणि भीमदादाच्या महाराज काळजाला पाणी सुटलं. भीमदादा म्हणले ही अशी गोष्ट आहे का? भीमदादा देवाला म्हणू लागले देवा हेच जर सांगायचं होतं तर तिथं सांगायचं मला, मी ऐकलं असतं. म्हणजे देवाने सांगितलं भीमा कान कुण टोचायचे असतात? कान सोनाराशिवाय टोचायचे. दुसऱ्याने टोचल्यास दुखते आणि त्याच्याकरिता तुला इथं आणलंय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच त्यांचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. वाणी अपवित्र आहे. हा दुसरा वर्ग झाला. तिसरा वर्ग आहे तुमचा आमचा की ज्यांचा देहही पवित्र नाही आणि वाणीही पुण्यवंत नाही. विचार कर आपल्या शरीराचं. आपलं शरीर पवित्र आहे का? नाही महाराज. अतिशय अपवित्र आहे आपलं शरीर. शरीर अपवित्र का आहे त्याची एक 5 ते 6 कारण शास्त्राने सांगितली. गुरुवर्य महाराजांच्या मुखातून ऐकलेलं. शरीर अपवित्र का आहे? पहिलं कारण सांगितलं स्थानामुळे शरीर अपवित्र आहे. दुसरं कारण शरीर निर्माण होण्याचं जे बीज आहे त्या बीजामुळे शरीर अपवित्र आहे. तिसरं कारण सांगितलं उपष्टंभात. चौथं सांगितलं निस्यंदात. 5वं सांगितलं निधनाद अपि आणि 6वं कारण सांगितलं कायम अधेय शोचत्वात. पहिलं कारण सांगितलं बीजात. शरीर ज्या बीजापासून निर्माण होतं ते बीज अपवित्र आहे. आई वडिलांनी जे अन्न सेवन केलं त्या अन्नाचा परिणाम अर्थात ते बीज आहे आणि त्यापासून ते शरीर निर्माण होतं म्हणून शरीर अपवित्र आहे. दुसरं कारण सांगितलं स्थानात. शरीर ज्या स्थानामध्ये निर्माण होतं ते स्थान अपवित्र आहे. कुठं? मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरते. आईच्या गर्भवासामध्ये गर्भात हे शरीर पवित्र होतं. विचार करा गर्भामध्ये हे शरीर निर्माण होतं. त्या गर्भवासात काय कूलर लावलेले का? AC आहे का एखादी? नाही. काय त्या गर्भवासाची आत नाही आणि त्या स्थानामुळेच ते शरीर अपवित्र आहे. तिसरं कारण सांगितलं उपष्टंभात. अर्थात या शरीराचा कुठलाही अवयव घ्या तुम्ही, अर्थात या शरीराचं आपलं जे हाड आहे ते हाड सुद्धा अतिशय अपवित्र आहे. किती अपवित्र आहे हाड? एखादं घराचं नवीन बांधकाम सुरू असेल, जर बांधकाम झालं तर त्या घराच्या खाली जर काही आस्थी राहिल्या असं म्हणतात त्या घरात समाधान लाभत नाही. तर काय करावं लागतं त्या घरात समाधान लाभण्याकरिता? ते घर बांधण्याच्या अगोदर, बरं का, घर बांधून नाही, घर बांधण्याच्या अगोदर ती भूमी सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. आता आहे का? बळीराम नांगर नाही आपल्याकडे. नीट सोन्याचा नांगर आपण कुठून आणायचा? काय भाव आहे सध्या? होय 50 आहे का? किती घेतलं? बरं. सोन्याचा भाव 50,000. आज विचार करा 50,000 रुपये तोळा आहे
तर सोन्याचा नांगर करायचं म्हणल्यास आपल्याला किती लागेल? शक्य आहे का? जर असेल कोणाकडे तेवढं सोनं तर मला पण सांगा, आपल्याला एक नांगर तयार करू, तसा भूमी नांगरून घेऊ. काय कारण आहे? सोन्याचा नांगर कशाकरिता पाहिजे? आस्थीमुळे, त्या हाडामुळे ती जागा अपवित्र होते आणि ती जागा पवित्र करण्याकरिता सोन्याचा नांगर लागतो. इतकं ते हाड अपवित्र आहे. दुसरं अपवित्र आपल्या शरीरातलं रक्त आहे. किती अपवित्र आहे? संस्कृतमध्ये त्याला नाव आहे अशुद्धा. त्याचं नावच अशुद्ध आहे. ते पवित्र असेल का? नाही. इतकं अपवित्र शरीर आहे. चौथं कारण सांगितलं निस्यंदात, अर्थात या शरीराच्या प्रत्येक अवयवातून आपण लक्ष करा. आपल्या डोळ्यातून काय बाहेर पडतो? डोळ्यातून चिपड. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा नेहमी म्हणायचे, म्हणतात तुझा चिपडा डोळा चमकू नको. वैद्य बाबा म्हणायचे. जर कोणी आगाव बोलला ना, बाबा म्हणायचे चिपडा डोळा चमकू नको. अर्थात आपल्या डोळ्यातून चिपडं बाहेर येत असतं. बघा, एकेकाचा विचार करा. डोळ्यातून चिपडं बाहेर येतं, नाकातून नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. लाळ आणि शेंबूड. जर समजा एखाद्याचा कान फुटला तर कानातून बाहेर काय येतो? कानातून पू बाहेर येतो का? असं कधी झालंय का? एखादे मोठे अधिकारी आहेत, मोठे साहेब आहेत, कलेक्टर आहेत, आणि त्यांचा कान फुटल्या सुगंध बाहेर येतो का? हो म्हणे, वास कशाचा येतो एवढा भारी? काही नाही म्हणे, आमच्या साहेबांचा कान फुटलाय. शक्य आहे का? नाही. इतका देह अपवित्र आहे. कान सुद्धा, कानातून पू येतो, नाकातून शेंबूड येतो, डोळ्यातून चिपडं येतं. आता आपण इतकंच वर्णन करून थांबलेलं बरं आहे. शरीराचं इतकं अपवित्र आहे. इथपर्यंत आपण वर्णन केलेलं बस. इतकं शरीर अपवित्र आहे. इतका देह अपवित्र आहे तरी तुकोबार आहे पवित्र तो देह. देह पवित्र म्हणतात. आणि त्या संतांची वाणी कशी आहे? संतांची वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जुवदे अच्युत सर्व काळ जुवदे अच्युत सर्व काळ जुवदे अच्युत सर्व काळ जुवदे अच्युत सर्व काळ. त्या देहाला तुकोबार आहे. संतांच्या देहाला तुकोबार आहे. पवित्र म्हणतात. देह पवित्र करता येतो. जर आपला देह अपवित्र आहे तर आपला सुद्धा देह पवित्र होतो महाराज. जसा काशीमाईचा देह पवित्र झाला ना, तसा आपला सुद्धा देह पवित्र करता येतो. पवित्र होण्याकरता काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजेया. भगवंताच्या रूपाचं, नामाचं, चरित्राचं जर चिंतन केलं तर आपला देह पवित्र होतो. इतकं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामचिंतनाचं आहे. ज्ञानोबाराय सांगतात कशाने देह पवित्र होतो? आपल्या मुखाने काय म्हणावं आपण? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा. पवित्राची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे
मुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे म्हणा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. जर आपण आपल्या मुखाने भगवंताचं नामचिंतन केलं तर आपला देह पवित्र होतो. आणि त्या संतांनी काय केलं महाराज? संतांनी तेच केलं ना. हां, संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं त्यामुळे त्यांचा देह पवित्र झाला. संतांनी देवाचं नामचिंतन केलं आणि म्हणून संतांची वाणी सुद्धा पुण्यवंत ठरली. पण संतही नामचिंतन करतात आणि तुम्ही आम्ही आपण सर्वजणही नामचिंतन करतो. पण त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे महाराज. काय फरक आहे संतांच्या नामचिंतनात आणि आपल्या नामचिंतनात? संत नामचिंतन कधी करतात? सर्व काळ नामचिंतन करतात. जो वदे अच्युत सर्व काळ. संत महात्मे अच्युत, अच्युत नाम परमात्म्याचं. जरी या ठिकाणी अच्युत नाव आलं असलं तरी असं कोणाला वाटू नये की तुकोबाराय विठ्ठलाचं नाव का घेत नाहीत, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा का म्हणत नाहीत. जरी अच्युत नाव असलं तरी ते सुद्धा देवाचं नाव आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये अच्युत प्रथित प्राण नाव सांगितलं देवाचं. अच्युत हे भगवंताचं नाव आहे म्हणून तुकोबाराय अच्युत असं म्हणतात. किंवा दुसऱ्या लक्षार्थानं जर अर्थ घ्यायचा ठरला, अच्युत, च्युत म्हणजे जो अस्थिर आहे किंवा हलणारा आहे, आणि अस्थिर म्हणजे अच्युत म्हणजे अस्थिर असणारा, स्थिर असणारा जो नित्य आहे, व्यापक आहे, तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं नामचिंतन संत महात्मे करतात. पण संत महात्मे नामचिंतन हे सर्व काळ करतात. आणि आपलं कसं आहे, आपण सुद्धा देवाचं नाव घेतो. कधी कसं घेतो? आपल्याकडे एक मन आहे बघा, आलं मनाला तर मोडली टोपली बसली म्हणाला. आपलं असं आहे, आलं म्हणाला तर केला हरिपाठ, आलं म्हणाला तर घेतलं देवाचं नाव, नाहीतर बसले तसेच झोपले. आपलं असं आहे. पण संत महात्म्यांचं असं आहे महाराज, माझी मज झाली अनावर वाचा संत याना चंद या नामाचा घेतला. तुकोबाराय सांगतात माझी वाचा मला अनावर झाली. बाहेर दिशेला जरी गेलं तरी तुकोबाराय देवाचं नाव घेता येईल. हे संतांचं महत्व आहे. संत सर्व काळ देवाचं नामचिंतन करतात. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण नारायण राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवना राम कृष्ण नारायण कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. किंवा भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, सततम कीर्तयन्तो माम सततम कीर्तयन्तो माम. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे. अखंड, त्यांच्या वाणीला खंड नाही. संत महात्मे सर्व काळ भगवंताचं नामचिंतन करतात. जो वदे अच्युत सर्व काळ. का हो तुकोबाराय? संतांचा देह पवित्र आहे, संतांची वाणी पुण्यवंत आहे. ते संत महात्मे सतत भगवंताचं नामचिंतन करतात. पण अशा संतांचा आमच्यासाठी उपयोग काय? जर आम्ही जीवनात पाप केलं असेल, जर आम्ही काही दोष आमच्याकडून घडले असतील, तर त्या संतांचा आमच्याकरता उपयोग काय? महाराजांनी सांगितलं, बाबा कितीही जरी मोठा दोषी असेल तरी तो तरुण जातो अभंगाचं दुसरं चरण. दयाच्या चिंतने तरतील दोषी. दयाच्या चिंतने तरतील दोषी.
तयाच्या चिंतन तरतील जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या दयाच्या चिंताने धरतील दोषी दयाच्या चिंताने धरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्या भगवंताच्या अर्थात त्या संतांच्या चिंतनाने आपल्या जीवनातले सर्व पाप नाहीसे होतील. अर्थात सर्वात मोठा दोषी जरी असला तरी तो देखील तरुण जाईल. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी हा टाळी हे रखुमाई रखुमाई हे बोला पुंडई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली गणेश महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय जोग महाराज की जय. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. ज्या संतांचा देह पवित्र आहे, ज्यांची वाणी पुण्यवंत आहे आणि जे सतत भगवंताचं नामस्मरण करतात, अशा संतांचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या जीवनातलं पाप नाहीसं होतं. संतांच्या जीवनाचे थोडेफार काहीतरी परिणाम आपल्याला सांगतो. संतांच्या नामाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. किंवा संतांचं जर नामचिंतन केलं आपण तर आपल्या जीवनातलं पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांच्या नामाचं चिंतन केल्याने पुण्य प्राप्त होतं. संतांच्या नामचिंतनाने आपल्या जीवनातलं पाप नाहीसं होतं. संतांच्या जर उपदेशाचं चिंतन आपण केलं तरी आपलं जीवन सार्थकी लागतं महाराज. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवतातला कथाभाग आहे. ज्यावेळेस आजामेळ अतिशय नको ते कर्म करू लागला आणि त्याच वेळेला त्यांच्या घरी संत मंडळी काही वारकरी आली आणि त्यांनी त्या आजामेळ्याला उपदेश केला. बाबा, तू आम्हाला काही दक्षिणा जरी नाही दिलास तरी चालेल, फक्त एक काम कर, तुझ्या पत्नीच्या गर्भात जे मूल आहे त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. नारायण नाव ठेवण्याचा उपदेश त्याला केला आणि त्याचा परिणाम असा झाला त्या संतांच्या उपदेशाचा, त्याने ते नारायण असं नाव ठेवलं आणि शेवटी मरणाच्या वेळेला त्याने आपल्या पुत्राला हाक मारली, परंतु नेण्याकरता वैकुंठातून त्या आजामाला नेण्याकरता विमान आलं महाराज. कारण संतांच्या उपदेशाचं चिंतन केलं तर त्याचं जीवनाचं कल्याण झालं. संतांच्या नामाचं चिंतन करावं, संतांच्या रूपाचं चिंतन करावं, संतांच्या उपदेशाचं चिंतन करावं आणि असं चिंतन करून तयाच्या चिंतने तरतील दोषी जडतील राशी पातकांच्या.
पातकांच्या राशीच्या राशी असणाऱ्या, राशी म्हणजे ते काही मोजता येत नाही, अनेक असणारे ढिगे पापाचे, ते पाप सर्व जळून जाईल. आणखीन काय संतांचं विशेष महत्त्व आहे, संतांचं काय लक्षण आहे, तर त्या संतांच्या चरणरजाची इच्छा स्वतः भगवान सुद्धा करतात. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिणः अनुव्रजाम्यहम नित्यम पूज्ययत्यंग्री रेणुभिः. भगवान सांगतात, मी नित्य त्यांच्या चरणाचे रज लागण्याकरिता त्यांच्या मागे मागे धावतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रजा चरणीचे. नामदेवरायांच्या चरणाचे रज लागण्याकरिता स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवराच्या पाठीमागे सांगतो. सर्वांच्या परिचयाची गोष्ट तुकोबारायांच्या जीवनातली. ज्यावेळेस जिजाबाई आई साहेब भंडारा डोंगरावरती माझ्या तुकोबारायांचं करता भोजन, डोक्यावरती टोपलीमध्ये भाजी भाकर घेऊन निघालेले आहेत, आणि ज्यावेळेस त्यांच्या पायामध्ये काठा मोडला आणि तो काठा काढण्याकरता कोण आला महाराज? स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्याचं चिंतन तुकोबाराय अहोरात्र करतात, तो देव स्वतः भंडारा डोंगरावरती आला आणि जिजाबाईंच्या पायातला काटा काढला. पायातला काटा काढण्याचं कारण काय? तुकोबाराय देवाला त्या संतांच्याच अर्थात संत पत्नीच्या जरी असेल तरी त्या चरणाची धुळीची अपेक्षा आहे, चरणरजाची धुळीची अपेक्षा आहे. संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत इतके पवित्र आहेत की त्यांच्या देहात त्या पायाचे चरणरज जरी सापडले तरी ते देवाला आवडतात. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. आणि ते असे असणारे पवित्र असणारे संत महात्मे सतत त्या भगवंताचं नामचिंतन, सतत देवाचं चिंतन करून करून त्यांना अशी अवस्था प्राप्त होते, ते भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. ज्यांच्या कंठामध्ये वैकुंठ नायक आहे ते संत तत्स्वरूपाला अर्थात देवच होतात, त्या स्वरूपाला प्राप्त होतात. भगवंत स्वतः ते देव होतात. रामायणातला गोड प्रसंग आहे, ज्यावेळेस सीतामाता अशोक वाटिकेमध्ये आहे आणि त्यांनी एके दिवशी शोक करायला सुरुवात केली. महाराज इतका शोक करू लागल्या, इतका शोक करू लागल्या. त्रिजटाने विचारलं, काय झालं सीता? सीता तू का रडतेस? त्यावेळेस सीता आईसाहेबांनी सांगितलं, त्रिजटा ते समोर झाड दिसतंय का? समोर झाड, त्या झाडावरती एक भिंगुरटी आहे आणि ती भिंगुरटीने एक आळी आणली आणि ती आळीचं ती भिंगुरटी काय करते, बाहेर जाते आणि आल्यानंतर त्या आळीला चावा घेते. ती भिंगुरटी त्या आळीला चावा घेते आणि ती आळी त्या भिंगुरटीला घाबरून, आता भिंगुरटी येईल मला चावा घेईल, आता भिंगुरटी येईल आणि मला चावेल, असं घाबरून महाराज त्या आळीची काय झालेली आहे, भिंगुरटी झालेली आहे. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. मग त्रिजटेने विचारलं, तुझ्या शोकाचं कारण काय? सीतेने सांगितलं, मी शोक याकरता करते, जर प्रभुरामाचं सतत चिंतन करून करून जर मी स्वतः जर राम झाले तर, जसं ती आळी भिंगुरटी झाली तसं जर मी राम झाले तर मीही राम आणि तेही राम, मग सीता कुठे आहे? हां, मग सीता राहणार नाही. त्यावेळेस त्रिजटेने सांगितलं, अगं वेडीस का तू? जसं तू प्रभुरामाचं ध्यान करतेस आणि जशी तू प्रभुराम स्वतः होशील, तुझ्यासारखंच स्वतः भगवान सुद्धा तिकडं तुझं ध्यान करताय, ते सतत सीतेचं ध्यान करताय आणि सतत ध्यानामुळे ते सीता होतील आणि तू राम होशील. कशाचा परिणाम आहे? चिंतनाचा, सतत चिंतनाचा. आणि सतत चिंतनामुळे सीतामातेला समजा संतांना देवत्व प्राप्त झालं. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. संत इतके पवित्र आहेत, संत इतके पवित्र आहेत महाराज, की या जगामध्ये दोन प्रकारचे तीर्थ प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा सांगायचे म्हणतात. एक भौमतीर्थ आहे आणि दुसरं चित्तीर्थ आहे. भौमतीर्थ म्हणजे आळंदी, पंढरपूर, काशी, मथुरा, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर हे सर्व भौमतीर्थ आहेत. आणि संत महात्मे जे आहेत ते चालतं बोलतं तीर्थ आहेत, ते चित्तीर्थ आहेत. आणि या संतांच्या ठिकाणी संत, देव आणि नाम याचा त्रिवेणी तुका म्हणे देव भक्ताचा संग बोला. तुका म्हणे देव भक्ताचा संगम,
तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या इति योग नाम त्रिवेणीचा इति योग नाम तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील पातकाच्या जळतील पातकाच्या दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी याला म्हणतात आळंदीचं वादन आणि आळंदीचंच गायन. अतिशय उत्कृष्ट. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि देवाचं नाव हा त्रिवेणी संगम आहे. आणि अशा संतांचं जर आपण चिंतन केलं तर तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सकल गुरुवर्य पूजनीय बाबा आदी करून, तसेच श्री संत काशीमाय आणि या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व मायबाप श्रोतेजन, तुम्हा सर्वांच्याच चरणावरती ही सेवा समर्पित आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी लेले, तेथ माझे जीवरले पायी कपड पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती लोही अंगभूत युक्ती.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हरे तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली